जेव्हा मद्रास गव्हर्नमेंटनी ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं तेव्हा त्यांना फक्त पाण्यावर तरंगताना मृतदेह दिसले. वसुंधराच्या पूर्ण कुटुंबाला संपवले. संध्याकाळनंतर रात्रीच्या साम्राज्यात इथे कोणीही नसताना दूरवरून येणाऱ्या बोलण्याचा आवाज, कोणीतरी चालत आपल्याकडे येत आहे असा पायांचा आवाज, अचानक जवळून कोणाची तरी हाक ऐकू येणे, असा होणारा भास. हॅलो. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर हा एपिसोड एक सोलो पॉडकास्ट असणार आहे, ज्याच्यात मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, बऱ्याच अशा मूव्हीज आणि सिरियल्स बघितल्या असतील ज्यात तुम्ही हे पाहिलं असेल. तर हा गाव आहे ना, हा खूप भयानक आहे, हा झपाटलेला आहे, हा खूप वॉन्टेड आहे आणि ह्याच्या मागे ही स्टोरी आहे, ह्याच्या मागची गोष्ट ही आहे. तर ह्या एपिसोडमध्ये आपण अशाच काही भारतातल्या गावांबद्दल बोलणार आहोत, ज्याला खरोखर हॉन्टेड, झपाटलेलं किंवा भुताडकीचं गाव असे म्हटलं जातं. तर अशाच काही गावांबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत आणि त्याची हिस्ट्री, त्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लेट्स गो, आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. तर आपली पहिली गोष्ट अशाच एका गावाबद्दल आहे, त्याचं नाव आहे कुलधरा. तर ह्याची गोष्ट अशी आहे की राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यापासून 19 किलोमीटर लांब कुलधरा नावाचं एक गाव आहे. हे गाव 13व्या शतकात वसले गेले. तसेच पाली भागातून आलेल्या एका काधन नावाच्या व्यक्तीने हे कुलधरा हे गाव वसवले होते. ह्या गावात पाली भागातील ब्राह्मण राहत असे, यांना पालीवाल ब्राह्मण असेही म्हटले जात असे. आणि तसेच हळूहळू आजूबाजूचे 84 गावं ह्या भागात वसली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 19th सेंचुरीच्या सुरुवातीला सलीम सिंग नावाचा एक व्यक्ती ह्या गावचा दिवाण झाला, म्हणजे प्राईम मिनिस्टर. सलीम हा एक खूप क्रूर आणि दुष्ट व्यक्ती होता. हा गावकऱ्यांकडून जास्त प्रमाणात टॅक्स किंवा कर गोळा करायचा आणि स्वतःचं आयुष्य एकदम आरामात जगायचा. तो दुसऱ्यांना खूप त्रास व हिंसाही द्यायचा त्याच्या स्वार्थासाठी, आणि हेच त्याचं वागणं गावकऱ्यांना अजिबात पटायचं नाही. तर एके दिवशी आता सलीम सिंग त्याच्या घोड्यावरून त्या राज्याची फेरी मारत होता आणि अशीच फेरी मारता मारता सलीम सिंग कुलधरा या गावात पोचला. रात्र झाली होती म्हणून त्यांनी ती रात्र तिथेच काढण्याचा निर्णय घेतला. आणि कुलधरामध्ये राहत असताना सलीम सिंगला वसुंधरा नावाची एक मुलगी प्रचंड आवडली. ती त्या गावच्या मुख्य व्यक्ती म्हणजे व्हिलेज हेडची ती मुलगी होती. हवस आणि सत्तेची ताकद दाखवत सलीम सिंग याने गावकऱ्यांना एक आदेश दिला की पुढच्या पौर्णिमेच्या आत ह्या मुलीला माझ्या दरबारात तुम्ही हजर करावी आणि मी ह्याच्याशी लग्न करणार आहे. पण सलीम सिंगचं चरित्र पाहून त्या गावकऱ्यांना व तिच्या कुटुंबाला हे अजिबात मान्य नव्हतं आणि म्हणूनच तिच्या कुटुंबाने सलीम सिंगला नकार दिला. पण सलीम सिंग हा अत्यंत क्रूर व्यक्ती होता. त्यांनी नकार ऐकताच वसुंधराच्या पूर्ण कुटुंबाला संपवले आणि गावकऱ्यांना ही मुलगी माझ्याकडे पाठवून द्या अशी मागणी केली. आणि गावकऱ्यांनी सलीम सिंग कडून 1 दिवसाची मुदत मागितली की तू आम्हाला 1 दिवस दे, आम्ही मुलीला वसुंधराला तुझ्या दरबारात हजर करतो. आणि त्या 1 दिवसात कुलधरा सकट सर्व गावांची पंचायत बसली. धर्मसंकट फक्त एका गावावर होतं, तरीही 84 गावांनी एका रात्रीत हा निर्णय घेतला की जिथे आपल्या मुली सुरक्षित नाही त्या जागेचा आपण त्याग करायचा. जेवढ्या गोष्टी आपल्याबरोबर नेता येतील तेवढ्या घेत कुलधरा गावातील गावकऱ्यांनी व आसपासच्या विभागातील 84 गावातील गावकऱ्यांनी एका रात्रीत त्यांचं गाव खाली केलं, ते म्हणजे कायमचं. 84 गावांपैकी असं म्हणतात की त्यातलं ओस पडलेलं मुख्य कुलधरा आजही श्रापित गाव आहे. उभी घरदारं, उद्योग, जमिनी सोडताना त्या यातनेनी तळमळलेल्या गावकऱ्यांनी गाव सोडताना एक श्राप दिलं होतं की ह्या गावात ह्यापुढे कुणीही वसू शकणार नाही. आणि अजूनही जर कोणी व्यक्ती ह्या गावात थांबतो, जे आपले असे मित्र असतात ना, काही फुल डेअरिंगबाज मित्र ज्यांच्यात खूप किडे असतात आणि ते प्रत्येक गोष्टीत पुढे जातात, म्हणजे असेच काही व्यक्ती जेव्हा या गावात जातात तिथे ओस पडलेली दगडं किंवा बंद पडलेले मातीचे घरं त्यांना एक विचित्र अनुभव देत असतात. जसं कोणीतरी तिथे त्यांच्यावर नजर ठेवून आहे, कोणीतरी त्यांना बघतंय, कोणीतरी त्यांना आवाज देतंय आणि एक विचित्र प्रकारचं एक नेगेटिव्ह एनर्जी तिथे लोकांना जाणवत असते. आसपासच्या गावकऱ्यांनी, पर्यटकांनी अनुभवलेल्या अनेक घटना इथे सांगितले जातात. संध्याकाळनंतर रात्रीच्या साम्राज्यात इथे कोणीही नसताना दूरवरून येणाऱ्या बोलण्याचा आवाज, कोणीतरी चालत आपल्याकडे येत आहे असा पायांचा आवाज, अचानक जवळून कोणाची तरी हाक ऐकू येणे, असा होणारा भास, घुंगरूंचा, भांड्यांचा, असा विविध खूप सारे अनुभव इथे ऐकायला मिळतात. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर
यांनी या गावात अनेकदा खूप रिसर्च केले आहेत आणि काहींनी खूप वेगवेगळ्या आणि खूप हायली ॲडव्हान्स मशीन्स आणि यंत्र घेऊनही तिथे तपास केले. कधी अदृश्य चाहूल आल्याचा होकार आला आहे तर कधी नकार. काही जण असं सुद्धा म्हणतात की पाळीवाल ब्राह्मणांनी राजाला जास्त प्रमाणात कर देऊन एका रात्रीत ते गाव खाली केलं. पण काय खरं आणि काय खोटं हे मात्र कोणालाच एक्झॅक्ट माहिती नाही आहे. तर अशाच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या गावावरून आहेत. पण कोणती गोष्ट केवढी खरी आणि केवढं खोटं आहे हे मात्र तिथे गेल्यावरच आपल्याला माहिती पडेल. तर आपण नक्कीच कधीतरी जाऊ, असं थोडं हिंमत आणि पैसे आले तर नक्कीच तिथे जाऊ. पण बघूया आता आपण वळूया आपल्या पुढच्या गावाकडे, नेक्स्ट हॉन्टेड विलेज ऑफ इंडिया. तर आपल्यापैकी सर्वांनाच उत्तराखंड, हिमाचलमध्ये तर नक्कीच जायचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, उत्तराखंडामधील एका गावाला इंडियाज वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड विलेज असं म्हटलं जातं. तर ह्या गावाचं नाव आहे स्वाला विलेज किंवा स्वाला गाव. उत्तराखंडातील चंपत जिल्ह्यात हे स्वाला गाव स्थित आहे. जसं उत्तराखंड हे हिंदू धर्मातील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, तसंच एक गावासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे ज्याचं नाव आहे स्वाला गाव. आणि स्वाला गावाला गोस्ट टाउन म्हणजे भूतांचं गाव असंही म्हटलं जातं. 1952 मध्ये PAC म्हणजेच पाक प्रोव्हिन्शनल आर्म्ड कॉन्स्टेबलरी बटालियन्स ह्या गावातून जात होती. ह्या गाडीत 8 आर्मी ऑफिसर बसले होते. अरुंद रस्ते व भीतीदायक वळण असल्यामुळे त्यांची गाडी घाटात पडली. जेव्हा या गाडीतील आर्मी ऑफिसर या गावातील लोकांना मदतीसाठी हाक मारत होते तेव्हा कोणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. आणि जेव्हा गावकरी आले तेव्हा त्यांनी मदत करण्याचं सोडून त्या आर्मी ऑफिसर्सच्या गाडीतून सामान चोरी केले आणि मदत न मिळाल्याने त्या आर्मी ऑफिसरांचा तिथेच मृत्यू झाला. आणि याच कारणामुळे त्या आर्मी ऑफिसरांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. त्या इन्सिडेंटनंतर गावातील अनेक लोकांना असे काही आर्मी ऑफिसर रँडमली गावात दिसले आहेत. रात्री मदतीसाठी अचानक हाक ऐकू आणि जर कोणी व्यक्ती त्या हाकेला प्रतिसाद दिला किंवा कोणी घराबाहेर पडून त्यांची मदत करायला गेला तर त्यांची आत्मा त्याच व्यक्तीला त्याच वळणावरून खाली ढकलून देत असे. आणि ह्याच गोष्टीमुळे गावात अनेक लोकांचा अपघाती मृत्यू झाला, म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ. ह्याच कारणामुळे ह्या गावातील लोकांनी हे गाव कायमचं सोडून दिलं. आणि ज्या ठिकाणी त्यांची गाडी पडली होती आता त्या ठिकाणी एक नवदुर्गेचं मंदिर उभारण्यात आलं आहे. अशी एक मान्यता आहे तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची की जेव्हाही तुम्ही ह्या रस्ता पास करत असाल, जेव्हाही तुम्ही ह्या रस्त्यातून जात असाल तेव्हा सर्वात आधी ह्या मंदिरातल्या देवांचं दर्शन घ्यावे आणि मग तुमच्या पुढच्या वाटचालीस सुरुवात करावी. आता इथे अजून एक प्रश्न उद्भवतो की खरंच हा विलेज हॉन्टेड आहे का? खरंच या गावात भूताटकी आहे का? तर हे किती खरं आणि खोटं आहे ह्याचं उत्तर तर माझ्याकडे नाही आहे. पण मला वाटतं जर एखाद गोष्टीमुळे त्या गावकऱ्यांना पूर्ण गाव खाली करावं लागलं आणि तिकडून निघून जावं लागलं, कोणी आपलं घरदार सोडलं, काहीतरी सत्य असावं. आणि मला वाटतं काहीतरी त्याच्या मागे एक घटना असावी, त्याच्याशिवाय कोण आपलं घर सोडतं आणि तेही अख्खं गाव. तर हीच होती स्वाला विलेजची स्टोरी. आपण वळूया आपल्या पुढच्या वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड विलेजकडे. तमिळनाडूतील धनुष्यकोडे ही अतिशय प्रसिद्ध ठिकाणपैकी एक ठिकाण आहे. ह्या ठिकाणी दिवसा पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते, पण रात्र होताच हा परिसर पूर्ण शांत होतो. या परिसरात संध्याकाळच्या नंतर जाण्यास मनाई आहे. या ठिकाणाला राज्य सरकारने म्हणजेच गव्हर्नमेंटनी घोस्ट टाउन म्हणजेच भूतांचं शहर असं डिक्लेअर केलं आहे. 22 डिसेंबर 1964 मध्ये एक तीव्र चक्रीवादळ आले होते. त्या वादळात हे पूर्ण गाव वाहून गेले आणि त्याच वेळी 10:55 ट्रेन नंबर 653 पांबन धनुषकोडी पॅसेंजर एक्सप्रेस पांबन रेल्वे स्टेशनवरून निघाली. ह्यात 110 प्रवासी व 5 रेल्वे कर्मचारी होते. ट्रेन स्टेशनला पोहोचणार तितक्यात एक मोठी लाट आली आणि पूर्ण ट्रेनला तिने समुद्रात वाहून नेलं. यात सर्व प्रवासी व रेल्वे कर्मचारी पाण्यात वाहून गेले आणि वादळामुळे पांबन ब्रिजसुद्धा तुटला. गावात कोणीच वाचले नाही आणि त्याचमुळे रेस्क्यू ऑपरेशन सुरू व्हायला खूप उशीर झाला. जेव्हा मद्रास गव्हर्नमेंटने ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं तेव्हा त्यांना फक्त पाण्यावर तरंगताना मृतदेह दिसले आणि तेही खूप संख्येने. आणि धनुषकोडी गावातही फक्त तुटलेल्या भिंती आणि अत्यंत भयान शांतता, फक्त एवढंच त्यांना सापडलं. आणि तेव्हापासूनच ह्या गावात कोणी राहायला गेलं नाही. अनेकांनी या ठिकाणी भूत दिसल्याचा दावाही केलाय व जी ट्रेन जी समुद्रामध्ये वाहून गेली त्या ट्रेनचा हॉर्नचा आवाज
व त्यात बसलेल्या लोकांच्या रडण्याचा आवाज पर्यटकांनी ऐकला आहे. तर हीच होती तमिळनाडूच्या धनुषकोडी या गावातील घटना. आणि ह्यासोबतच आपण आजचा हा सोलो पॉडचा एपिसोड संपवूया. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मी असेच अजून एपिसोड आणण्याचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, त्याने आम्हाला खूप मदत होते. आणि तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडेही अशा कोणते अनुभव असतील तर खाली एक गुगल फॉर्म दिला असेल, त्या फॉर्मवर नक्कीच तुमचं नाव, गाव म्हणजे सर्व काही इन्फॉर्मेशन द्या आणि तुमची स्टोरी शॉर्ट माहिती ते सांगा. कारण आम्ही आता तुमच्यासारख्याच गेस्टना शोधत आहोत जे ह्या पॉडकास्टवरून, भंकस पॉडकास्टवरून त्यांच्या गोष्टी सांगतील, त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स सांगतील. तर नक्कीच खाली दिलेला फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला कॉल करू आणि आपण स्टुडिओवर येऊन रेकॉर्ड करू. अजून तुम्ही भंकस पॉडकास्टचे मेंबर नसाल झालात तर नक्कीच खाली दिलेल्या मेंबरशिपला जॉईन करा, जिथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. म्हणजे तुमच्याकडे खूप तिकडे बॅचेस आहेत, स्पेशल एपिसोड्स आहेत आणि खूप वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. तर नक्कीच मेंबर व्हा खाली जॉईन बटन दाबून. आणि जेही कोणी मेंबर्स आहेत आतापर्यंत त्यांना खूप खूप धन्यवाद आणि शाउट आउट तुम्हा सर्वांना. मी भेटेन तुम्हाला परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.